बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा, प्रकरण 15. आबा, मला सोडायला आलात ना तुम्ही? रंगरावांना या प्रश्नानं आतून ढवळून गलबलून आलं. त्यांनी मल्हारला छातीशी घट्ट आवळलं. मल्हार, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. हवं तर सोबतच नेईन. मल्हारला आबा काय बोलत आहे ते समजणारच नव्हतं. रंगरावांनी मल्हारला उठवलं व ते माघारी परतले. परतताना पुन्हा लांबचा रस्ता काढला. परतताना ते मल्हारला हॉस्टेलला शिकायला गेल्यावर किती जमती असतात ते पटवत राहिले. मल्हारचा विरोध व भीती काढत राहिले. रंगरावांनी चांगलं हॉस्टेल पाहत दोन्ही मुलांचं पहिलीला ॲडमिशन घेतलं. पण सुभद्रानं गणेशला हॉस्टेलला पाठवलंच नाही. तिने गणेशला दुसऱ्या शाळेत घालत घरीच ठेवलं. रंगरावराव मल्हारला हॉस्टेलवर सोडायला गेले. मल्हार आबांना घट्ट धरत सोडेच ना. आबा, तुम्ही मला सोडून जाणार? मला माहीत आहे, माईनं तुम्हास मला सोडायला पाठवलंय. म्हणूनच गणेशला माझ्यासोबत पाठवलं नाही. मी हवं तर माईचा मार खाईन, पण मला सोडू नका ना. आबांनी काळजावर मोठा दगड ठेवला व निघाले. मल्हारच्या भवितव्यासाठी कठोर होणं भाग होतं. शिवाय हॉस्टेल शहरातच असल्यानं नजरेसमोरही राहील म्हणून. माईनं नजरेसमोरून ब्यात गेले म्हणून तुर्तास थोडी माघार घेतली. पण तरीही त्याला आश्रमात परत करा हा लकडा सुरूच होता. मल्हार हॉस्टेलला हळूहळू रुळला. तो सुटीत आनंदानं उड्या मारत घरी येई. गणेश, लहानी मंजू त्याला ओढ लावी. मुलंही एक होत, पण माईचा दुस्वास डागण्या त्याला पोळत राही. तो हळूहळू त्यांना झेलायला शिकला. पण जसजसं झेलू लागला तसतसं त्याच्यात वाढच होत गेली. गणेशला दूर ठेवण्यात सुभद्रा सफल झाली, पण मंजूला ती मल्हारपासून दूर करू शकली नाही. मंजूही शाळेत दाखल झाली. कॉलनीत शेजारी कर्णिक म्हणून सर्कल राहायला आले. कर्णिकाचा समीर मल्हारच्याच वयाचा. कर्णिकबाई अतिशय सोज्वळ व मायाळू. दिवस जाऊ लागले. उन्हाळी सुट्टी लागली आणि मल्हार घरी आला. उन्हाळी सुट्टीत कर्णिकाने कोकणातून हापूस आंब्यांच्या पेट्या आणल्या. 3 पेट्या त्यांनी शिंदेंकडे पाठवल्या. हापूसचा दरवळ घरात घमघमला, नाकात शिरला. सुभद्रानं पुरणपोळीचं जेवण करायचं ठरवलं. शिंदेनी 1 पेटी मुलांना खायला फोडून दिली व ते कामानिमित्त जरा बाहेर गेले. कॉलनी नवीन असल्यानं बंगल्याच्या मोकळ्या जागेत मागं सुभद्रानं चूल पेटवत पुरणपोळ्यांसाठी खापर ठेवलं. लाकडं धगधगू लागली. घरात गणेश व मंजू आंबे काढून खाऊ लागले. मल्हार, इकडे चुलीत जाळ लाव, तवर मी कणिक तिंबते. मल्हारला हापूस आंब्यांचा वास वेड लावत होता, पण तो मन मारून चुलीजवळ बसत लाकडं ढकलू लागला. तोवर मंजूनं 1 आंबा चोखत दुसरा घेतला व ती मागे आली. दादा, घे. मंजू, नको, माई बघेल तर मारेल. जीभ ओठावर फिरवत तो नाकारू लागला. माईनंच दिलाय, घे, खा. मल्हार घेत नाही म्हणून मंजूनं खोटंच सांगितलं. माईनं दिलाय म्हणताच मल्हारनं झपकन मंजूच्या हातातून आंबा घेतला व हावरटपणानं आंबा खायला सुरुवात केली. तोवर माई घरातून कणकाचे गोळे घेऊन चुलीकडे परतली. मल्हारच्या हातात आंबा पाहता तिची तळपायाची आग मस्तकात गेली. मेल्या कुत्र्या, घास टाकायचा बाकी असताना तो आंबा तोंडास लावलासच कसा? मल्हार घाबरला व आंबा फेकत तोंड फुसू लागला. पण तोवर तर सुभद्रानं चुलीतलं पेटतं लाकूड हातात उचललं. मल्हार लाकूड पाहता जोरानं पळू लागणार तोच धगधगत्या लाकडानं त्याच्या पोटलीचा वेध घेतला. चटका व दणका बसता तो अडकळत ओरडतच खाली पडला. पण नेमका त्याच लाकडावर पुन्हा पेटत्या निखाऱ्याचा चटका. कुत्र्या, खाण्यासाठी तडपडून चालला होतास? बोल, खाशील खाशील म्हणत पायावर चटके व दणके बसू लागले. मंजू जोरात रडू लागली व आडवी होत लाकूड हिसकावू लागली.
गणेश उरलेला आंबा चोखत दुरूनच गंमत पाहत होता. मल्हार सहारी शक्ती एकवटत एका पायावर जीवाचा आकांत करत उड्या मारतच रस्ता दिसेल तिकडे पळू लागला. एखाद्या कुत्र्याला वर्मस्थानी दणका बसल्यावर ते बहिरट होत पळावं तसंच. पळता पळता रडता रडता तो पाणी शोधू लागला. त्याला पाण्याचं टाक दिसताच त्यानं उडी मारत टाक्यात बसला. जळालेल्या भागास तात्पुरता थंडावा लागू लागला. पोटरीच्या मांडीच्या खालीवर कातड्या लोंबू लागल्या. काही भागात पांढरं हाड दिसू लागलं. तोच आकांत ऐकत कर्णिकबाई व सर्कलबाई आले. त्याने टाक्यातल्या पोराची अवस्था पाहतच हंबरडाच फोडला. सर्कलनं पोरास उचलत खांद्यावर टाकलं व पळतच दवाखान्यात नेलं. मागोमाग कर्णिकबाईही पळतच गेल्या. डॉक्टरांनी ॲडमिट करत उपचार सुरू केले. रंगरावराव घरी येता सुभद्राबाईवरून संताप व कोघाट करू लागली. तिनं मंजूला आधीच तंबी देत शांत बसायला लावलं होतं. चुलीजवळ खाण्यासाठी तडपडून चाललं होतं. दूर उभा राहा म्हणून सांगत होते पण नाही ऐकलं व पडलं चुलीत. पाय भाजून गल्लीत पळत होतं. ते कर्णिक घेऊन गेलेत. पळा दवाखान्यात आता. रंगराव आबा घाबरले वगैरे दवाखान्यात गेले. शिंदे, माणसं आहेत का हैवान आहात तुम्ही? लाजा वाटायला हव्या तुम्हाला. मुलांची काळजी नाही घेता येत असेल तर जन्माला घालताच का तुम्ही? कर्णिक शिंदेवर संतापले. आबा घळाघळा रडू लागले. 2 दिवसानंतर मल्हार घरी आला पण घरात घुसायलाही घाबरू लागला. आबा आबा म्हणत आबास गच्च बिलगत त्यानं डोळे मिटले. माईकडं पाहण्याची त्याला भीतू वाटू लागली. त्या दिवसापासून मल्हारचा बाळबोध असला नसला हुडपणा सारी हाव इच्छा आपोआप दबल्या जात होत्या. त्यानं अकाली प्रौढत्व धारण करत संयम शांत संयतपणा व सोशिकपणा स्वीकारला. नंतर तर कित्येक वर्ष त्याला आंब्याला नुसतं पाहिलं तरी थरकापुढे. आंबा खायलाही तो धसावे ना. पण या प्रसंगानं त्याला कर्णिक मावशीच्या रूपात आईच मिळाली. त्यानंतर कर्णिकांचं घर त्याचं कायमचं हक्काचं घर झालं. तो सुट्टीत आला की समीरकडेच थांबे. त्यामुळं माई कर्णिकांना पाण्यात पाहू लागली. पण पुढं कर्णिकांनी स्वतःचा फ्लॅट दुसरीकडं ना. खारे शेंगदाणे वाले, थंडा थंडा रस, ताजा मिठा रसवाले, 10 का ग्लास घ्या ताई. मित्रांनो, आमच्या कंपनीच्या प्रचारासाठी एक वस्तू घेत असाल तर सोबत या 2 वस्तू आपणास एकदम फ्री. एक वेळ वापरावं खात्री करा. चला सरका पुढे. हे बाचकं रस्त्यात कुणाचं? उचला त्याला. सरका बाबा पुढे. मागच्यानं वर येऊ द्या. साहेब, गाडी साक्री जाईल ना? बोर्ड वाचत चला चढण्याआधी. उतरा पटकन खाली. गाडी साक्रीत जाणार नाही. कुणी आणखी असतील तर उतरा पटापटा खाली. अरे इधर काय को घुसा रहा है? सीधी दबा ना. मुझे निकलने दे. देवळ्याच्या स्टँडवरून गाडी हलत होती. मल्हारला मागच्या कोपऱ्यातली जागा मिळताच तो हा सारा कोलाहल कानात कोंबत वाहकानं लवकर तिकीट काढून देत आपणास मोकळं करावं म्हणून वाहकाची वाट पाहत होता. पण वाहक एक एक करत उशीरच करत होता. त्यानं 10व्याला मिळालेली बागायती रुमालच खिशातून काढत तोंडावर टाकत खिडकीला डोकं टेकवलं. चमन केलेल्या गोट्यास खिडकीतून थंड हवा लागत होती. तोच वाहक आला. बोला, कुठलं देऊ? मल्हारनं तोंडावरून रुमाल काढत तिकीट घेतलं व आता तगमग थांबवत पुन्हा तोंडावर रुमाल टाकला. पण लगेच गाडीतल्या कोलाहलासारखाच कोलाहल मनात उठत होता. जडावल्या डोळ्यावर येऊ पाहणाऱ्या गुंगी धडका मारत मनातला कोलाहल बाहेर येऊ पाहत होता. दादा, निघ लवकर. आपले आबा गेले रे. आलेत. आत्ता सगळे येतील. हिस्सा मागतील. शेती मागतील. घर हवंय त्यांना. सांगत होते सोडा हो सोडा. पण मरणाराही स्वर्गाच्या दारी गेला तरी ऐकलं नाही. माई, आबांची अखेरची इच्छा मल्हारनंच पाणी व भडागणी द्यावा अशी चिठ्ठी सापडली तर देऊ दे ना. मुळीच नाही. म्हणजे तुला समजत नाही. अक्कल पाजळू नकोस. गणेश, तूच दे मुखाग्नी. माझ्या माणसास कुणीही ऐरा गैरा पाणी देईल हे मी होऊ देणार नाही. किती किती कोलाहल. गाडीतल्या कोलाहलासारखाच
या कोलाहलात माझ्या दत्तक बापाच्या अंतरातला कोलाहल कुणालाच कळाला नाही. मला देखील कळू दिला नाही आबांनी. आपल्यासाठी तीळ तीळ तुटणारा हा बाप किती किती तगादा. याला आश्रमात परत कधी सोडता? काय ऐकत नाही तुम्ही? मंज गणेश मोठे होतील तेव्हा लोकांना काय सांगणार तुम्ही? यांचं लग्न कसं करणार तुम्ही? माझं ऐका, अडवू नका त्यात. हाकला त्याला घरातून. मग अन्न त्यागणं आबाही उपाशी. पण उपोषणात बसले जरा आबा कुठे हल्ले की भरपेट खाऊन नव्या ऊर्जेने पुन्हा उपोषणाला बसत. पण हा माझा दत्तक बाप तरी उपोषण करताना 3-4 दिवस खाली पोटी नाकारत राही. गोदा काठावर तर आबा संतामून की आक्रंदून सोडायलाच तयार आलेले. पण मला सोडून त्यांना गोदामाईला कवटाळताच येईना. आबा, मला सोडून जाणार ना तुम्ही? आपल्या एका आक्रंदानं त्याने माघार घेतली. मल्हार, तुला सोडून मी कधीच एकटा जाणार नाही पोरा. जाऊ तर सोबतच. पण मग मला सोबतीला घेत गोदेत त्यांना उडी मारण्याचं धाडस झालंच नाही. आबा, आत्ता का मग एकटं जाण्याचं धाडस केलं तुम्ही? का मृत्यू सकास थांबवलं नाही? सटाणा की तारहाबाद आला असावं बाहेर. पुन्हा कोलाहल वाढला. पिंपळनेर, दहिवेल, मुंगबारीवालेच बसा, साखरीवाले चढू नका. अहो माऊली सरकाना, मागच्यांचा विचार करा जरा. मल्हारची तंद्री भंग पावली. डबल बेल मारताच गाडी निघाली तशी पुन्हा मल्हारची तंद्री लागली. सकाळी सकाळीच मंजू धावतच घरी गेली. तोवर आबा पालथेच पडलेले. माई आपापल्या आवराआवरीत गुंग. कारण काही आवराआवरी वेळीच कराव्या लागतात सावरण्यासाठी. बाकी काय होतंच राहतं. ही दुनिया आहे. राम गेला, कृष्ण गेला, जाणारे जाणार. मिथ्या आलाप का? आधी कपाडातली रोकड हलवणं, पासबुकं हलवणं, सोनं नाणं हलवणं, शेती भूखंडच्या फायली आधी जागच्या जागी करण्याचा कोण हात ताण? माईच आवरू जाणे. तरी त्यांनी त्या गडबडीत मंजू व गणेशला कळवलं हे बरं केलं. मंजू बिचारी बापासाठी वेडी. आली निशांतला घेत धावपळत. पालत्या आंब्यांच्या हाताजवळच पॅडवर चिरघळलेलं तिनं ते पान फाडत डोळ्यातल्या घळाळत्या नजरेनं वाचलंच. मल्हार, माझा दत्तक पोर, तोच, त्यालाच पाणी देऊ दे. निशांतने ही चिठ्ठी घेत वाचली व आबास उचलत हॉलमध्ये टाकलं. मंजूने हंबरडा फोडत मल्हारलाच फोन केला. दादा, आबा गेले, आपले आबा गेले. मग मंजूचा हंबरडा. त्याला साथ सारी आवराआवर जागच्या जागी करत हुसासा टाकत मंजूच्या सुरात सूर. गणेश आला, गार्गी आली, धुळ्याहून राव, वेदांत, सरलाबाई आल्या. पळशी, कनोली, मनोलीचे विद्यार्थ्यांचे पालक गर्दी करत आले. आबा कोण ओळखत नाही आम्ही, पण आमच्या मल्हार सरांचे वडील गेलेत तर आम्हाला गेलंच पाहिजे हा एकच घोषा. तात्या व समता विद्यालयाचे सर्वजण आले. गजा तर मल्हारजवळच ठाण मांडून बसलेला. नाशिकहून गणेशचे शिक्षक मित्र आलेले. समीर व कर्णिक मावशी आली. देवराज आबाही आलेले. समोर एकांतात दूर दूर बसला हा कोण? कुठेतरी पाहिलंय, पण कुठं हे आठवत नाही. तोच बाबा. पोरा, उगम शोधण्याच्या नादात उद्ध्वस्त होशील. आबांच्या पायाशी लागून राहा. सांगून निघून जाणारा बाबा. होय, तोच. पण याला आबा गेल्याचं कसं कळ? तो मल्हारनं आपल्याकडं पाहावं म्हणून सारखा आशेनं मल्हारकडंच पाहतोय. मल्हारला इच्छा असूनही उठावंसं वाटेना. तोच गंगाधरराव त्यांच्याजवळ जात बसले. गंगाधररावांना पाहताच मल्हारची नस संयम ठेवूनही तडकली. लोकांच्या जातकुळी शोधण्याच्या यादीत माईसोबत हेही सामील झाले. का उगाच सोस यांना जातकुळी शोधण्याचा? एकीकडं तात्या, तो कोपऱ्यात बसलेला बाबा, आमचे आबा. दुसर नाही, पण फोटोत पाहिलेली सखुमा आहे. नदीचं उगमस्थान शोधण्याच्या भानगडीत पडत नाही व माणसं जोडू पाहतात
तर मग यांनाच का उठाठेव कुणाच्या नात्यात वीण गुंपली जात असताना जातकुळी पाहण्याचा? नसती उठाठेव. उठाठेवीवरून आठवलं, माईनं उठाठेव करत निशांतला खडसावलंच. जावई बापू, मला ढवळाढवळ नको. माझा गणेशच माझ्या माणसास पाणी व केस देईल. कुण्या परक्या माणसाला मी पाणी देऊच देणार नाही. मंजू व निशांत कोपऱ्यात आबाची शेवटची इच्छा त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवली तर देऊ दे त्या मल्हारला पाणी, माईला समजावत होते. पण माईनं साफ धुडकावलं. म्हणजे नादान तू, खुळी तू, का कळत नाही माझे तायडे? आबांची लाख लिप्सा असेल पण तरी तू का हट्ट करावा? माणसाच्या लिप्सा ही रक्तात व श्वासात शेवटच्या क्षणापर्यंत वाहत असतात. पण गेला श्वास की रक्तप्रवाह थांबतो आणि मग थांबतात लिप्सा. जागच्या जागी हाडात कवठीत गेला ना आबा, मग लिप्साही थांबल्यात. का हट्ट करते मग तू? गणेशनं डोक्यावर रुमाल पांघरत निखारा असलेल्या मडक्याचं शिंक हातात धरलं. राम बोलो भाई राम. गजर उठला व लिप्सा हाडात गोठवत दत्तक बाप मल्हारला एकटं सोडत निघाला की मंजू व मल्हारच खांदा देत आबास लिप्सासहित रवाना करू लागले. मुंडन करत गणेशनं अग्नी दिला. पाण्याचं मडकं खांद्यावर धरलं. खाड्यानं टिचिक दणका देत भोग पाडताच गणेश फेऱ्या मारू लागला. मडकं सोडलं. आश्मा जपून ठेवा रे. श्रद्धांजलीचा टाहो फुटला. पण आक्रंदनाचा ओलावा पाझर टवका फोडत ज्या दिलात वाहायला हवा होता तिथं वाहतच होता. गर्दी परतू लागली. कपाळ मोक्ष झाला. हाडं विरघळू लागली. कवटीत हाडात गोठलेल्या थांबलेल्या लिप्सा जिबल्या चाटत बाहेर पडल्या असाव्यात. चित्ता धडाडली. बाहेर पडणाऱ्या लिप्सांना आबाचा आत्मा गोळा करत घुटमळत राहील. मल्हार, निदान त्यासाठी तरी तुला काहीतरी करावंच लागेल. मंजू, निशांत, गजा या मत्तीला अस्थी सरकटल्या. मल्हारसह गणेश निशांत निघाले. गोदेकाठी ब्राह्मण साक्षीनं लिप्सापूर्तीसाठी विधी. आबा, या मल्हारनं पाणी दिलं, भडाग्नी दिला काय आणि नाही दिला काय? का रुसता? का हट्ट उगाच? हट्ट तर मी करावा व तुम्ही पुरवावा. पुरवत आलात तुम्ही साथ सोडेपर्यंत. मग विश्वास ठेवा. सोडाचा तो तगादा तुम्ही पेलत आला तो मी त्यांना सोडत पूर्ण करतो. पण आबा, तुम्ही मंजू माझ्या रक्तात नसलात तरी आत्म्यात बसलात. म्हणून माझ्याकडून भडागणीची इच्छा ठेवून बांधू पाहत होता ना? आबा, माझ्या दत्तक बापास मी भडागणी दिला काय आणि नाही दिला काय विसरणार मात्र कधीच नाही. म्हणून लिप्सा सोडा व मोक्षाची वाट धरा. अस्थि विसर्जन करून मल्हार म्हणाला, गणेश, बाहेरच्या त्या कुत्र्याला म्हणावं निघ आता. तुला तुकडा टाकणारा तुझा मालक तुला सोडू शकला नाही, पण निदान तू तरी स्वतःहून पिच्छा सोड. रात्री जेवण चालू असताना माई बाहेर भुंकणाऱ्या कुत्र्याला उद्देशून बोलत होती. मल्हारनं हात धुतला. मल्हार, तुझा बाप गेला. तुला तुकडा टाकणारा बाप गेला. सोड आता तूही लिप्सा. कारण बापासाठी तुझंही पाऊल अडकळत होतं ना. तो बाप तर तुझ्या नावात कायम सोबत आहेच. मल्हार रंगराव शिंदे. आपल्या नावात आपला बाप आहे या जाणीवेनं त्याही स्थितीत त्याला आधार वाटला. सारं आटोपलं. मल्हार एक वेळ शेवटचा आपल्या बापाचं धाम नजरेत भरून घेत होता. शेवटी हृदयातला वनवा दाबत तो माईच्या पायाजवळ गेला. माई, जातो म्हणत पाया पडला. दादा, 1-2 दिवस थांब. हे सारं निस्तरून जा. मंजू त्याला थांबू लागली. म्हणजे जे निस्तरायचं ते निस्तरीन मी. त्यांचं काय काम? आणि मी निस्तरलंही. सारी शेती, घर, भूखंड माझ्या गणेशचंच. उरसूर रोकड सोनं नाणं तुझं. तरी तू समाधानी नसेल तर मी गणेशला सांगत द्यायला लावेन मी. पण तुला परक्यांची लुळबुळ नको आहे.
साऱ्यांची वाटणी होताना मल्हारचा नामोल्लेखही नाही हे ऐकताच मंजूच काय पण निशांतही कडाडला. आणि मामी मल्हारचं काय? परक्याने आता या पायरीलाही उभं राहू नये. मंजूला तर माई हीच आपली आई का असाच प्रश्न पडत ती खवळली. ती काही बोलणार तोच मल्हारनं तिचा हात धरला. म्हणजे निदान मी जाताना तू तरी शांत राहा. दादा शांत राहू. तुला ही माझी आई नव्हेच, ही माई भरल्या ताटावून उठवते नि शांत राहू. म्हणजे माझ्या आयुष्यात रंग भरून माझ्या प्राक्तनात आपला बाप खूप काही देऊन गेलाय. त्यांचं नाव हेच माझं भरलं ताट. ही शेती, घरं, पैसा मला कपर्दिक समान आहेत. नकोय मला ते. मल्हार निघून गेला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.